सज्जन हो नमस्कार. आपल्या भारतामध्ये आता अयोध्येचं मंदिर तर मोठं होणारच आहे, प्रश्नच नाही. पण काशी विश्वनाथ मंदिर सुद्धा काय सुंदर झालंय. उज्जैनचं महाकालेश्वराचं मंदिर सुद्धा काय सुंदर झालंय. आणि ओंकारेश्वरला आदि शंकराचार्यांचा 108 फूट उंचीचा खूप मोठा पुतळा मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. POKला लागून असणारा काश्मीरच्या भागामध्ये जगदंबा शारदांबेचं जे पूर्वीचं मंदिर या लोकांनी उद्ध्वस्त केलं, तर त्याची पुनःप्रतिष्ठा झाली आहे. म्हणून सांगतो की राम येणार आहे आणि त्याच्या स्वागताकरता आपण तनमन धनानी सिद्ध होऊयाच, पण आमच्या अंतरंगात प्रभू रामचंद्राच्या विषयी एक विशिष्ट भाव जागवूया. प्रभू रामचंद्र वनवासात चाललेले असताना आजचं अलाहाबाद किंवा प्रयाग, तिथे भरद्वाजांचा आश्रम आहे. तिथं आलेत, एक दिवस तिथं राहिलेत आणि भरद्वाजांना विचारत आहेत, आता आम्ही पुढे कसे जाऊ. भरद्वाज म्हणतायत, रामा, अरे तू मला काय विचारतोस, तुला सगळं ज्ञात आहे. या जगताचा वाटाड्या तू आहेस. पण तरी ते सांगतात, गंगा पार करून, या त्रिवेणी संगमाला पार करून तू पुढे जा आणि तिथे शरभंग ऋषींचा आश्रम आहे, तिथे जा. प्रभू रामचंद्र तिथे गेलेत. शरभंग वाट बघत होते केव्हा एकदा रामाचं दर्शन होतंय. रामाचं दर्शन झालं आणि त्यांनी आपला देह ठेवलाय. मग त्यानंतर ते सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात गेले. सुतीक्ष्ण ऋषींना खूप आनंद झालाय. सुतीक्ष्ण ऋषी हे अगस्ती ऋषींचे शिष्य आणि विद्या संपन्न झाल्यानंतर त्यांनी गुरुजींना विचारलं की मला गुरुदक्षिणा द्यायची आहे. अगस्त्यांनी सांगितलं, अरे कसली गुरुदक्षिणा, काय, तू जा, मी जी काही विद्या तुला दिली आहे त्याचा चांगला योग्य वापर कर म्हणजे झालं. पण ते गुरु आणि ते शिष्य अद्भुतच होते. तो हट्टालाच पेटला. त्यावेळी अगस्त्य म्हणले, सुतीक्ष्णा, मला रामदर्शन करून दे. आणि इथेच सुतीक्ष्ण गडबडलेत, कारण त्यावेळी रामांचा जन्मही व्हायचा होता. रामदर्शन करून दे, कुठून देऊ, कसं देऊ. पुढे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि या वेळेला सुतीक्ष्णांच्या दरवाजाशी प्रभू रामचंद्र आले आणि सुतीक्ष्णांना खूप आनंद झाला. कारण आपल्या गुरुजींना दिलेलं अभिवचन पाळण्यासाठी सुतीक्ष्णांनी गेल्या 24 वर्षात खूप तप केलंय आणि श्रीराम नामाची साधना केली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा जप रात्रंदिवस केलाय. तेव्हा प्रभू रामचंद्र घरी येतात. म्हणून लक्षात ठेवा, आम्ही सुद्धा त्यासाठी जप करायचा आहे, म्हणजे एक दिवस राम आमच्या सुद्धा घरी येतील. नाहीतर एखाद्या ठिकाणी गेल्यावर त्याच्यात काही राम नाही असं म्हणावं लागतं. पण प्रभू रामचंद्र आपल्या घरी येतील आणि
आमचा उद्धार करतील. सुतीक्ष्ण म्हणाला, मीच आपल्याबरोबर येतो अगस्त्यांच्याकडे. रामप्रभू म्हणले, अरे कशाला तुम्ही तसदी घेताय, आम्ही जाऊ. नाही नाही म्हणले, आणि सुतीक्ष्ण पळत पळत आलेत पुढे. अगस्त्यांच्या ठिकाणी त्यावेळेला अगस्त्य ऋषी त्यावेळी श्रीराम या नावाचाच जप करतायत, विद्यार्थ्यांना शिकवतायत. आणि श्रीराम या शब्दाची फोड काय आहे ती करून सांगतायत. सुतीक्ष्ण पळत पळत आले, साष्टांग नमस्कार घातला. सांगितलं, गुरुजी, मी माझी गुरुदक्षिणा द्यायला आलो आहे. प्रभू रामचंद्र आलेले आहेत आणि मला ती दक्षिणा द्यायला उशीर झाला, म्हणून ती सव्याज देतोय. मी आपल्याला फक्त रामचंद्रांचं दर्शन म्हटलं होतो, आता लक्ष्मण भाऊ आणि सीतामाई पण बरोबर आहेत. अगस्त्यांना आनंद झालाय. रामप्रभू राहिलेत तिथे 2 दिवस आणि अगस्त्य ऋषींनी त्यांना काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि मी कुठे जाऊ असं विचारल्यानंतर अगस्त्य ऋषींनी सांगितलंय की इथून तू अत्री ऋषींच्या आश्रमात. अत्री अनुसूया यांनी त्यांचं स्वागत केलंय. अनुसूयेनी सीतेची वेणी घातली आहे. सीतामाईंचा केशसंभार खूप मोठा होता, छान होता. या अनुसूया आईनी तिची अशी वेणी घातली आहे की पुन्हा परतून येईपर्यंत तिला पुन्हा वेणी घालायला लागणार नाही. अशा हेअरस्टाईल पूर्वी होत्या की ज्या दीर्घकाळ चालायच्या. प्रभू रामचंद्र तिथून पुढे म्हणजे या मधल्या काळामध्ये मग पुन्हा भरत आलाय अजोळाहून, त्याला काही अपशकुन झाले. मग त्यानंतर त्यांनी कैकेयीची निर्भत्सना केलेली आहे. वडिलांचं सगळं कार्य पार पाडलंय, कारण दशरथ महाराज गेलेले होते. इकडं रामप्रभू चित्रकूटावर पोचलेले आहेत आणि त्या काळातली ही गोष्ट आहे. आणि दशरथाचं दिवस कार्य झाल्यानंतर भरतानी सभा बोलवली आणि त्यावेळी कौसल्येनी सांगितले, वसिष्ठांनी सांगितले की दशरथ महाराजांच्या ज्या 2 आज्ञा होत्या त्यात रामाने एका आज्ञेचं पालन केलं आहे, तर दुसरी राहिलेली आज्ञा आहे तिचं पालन तू कर. आणि आता या अयोध्येच्या राजसिंहासनावर तुला आपण राज्याभिषेक करूया. त्यावेळी भरताने एकच सांगितलेलं आहे की माझ्यासारखा दुर्दैवी मीच आहे. अशी वाईट वेळ माझ्यावर आली आहे. मी आता कोणाला नावं ठेवत नाही, पण माझ्या मनातला विचार मी बोलून दाखवतो. आपण सगळेजण उद्या सकाळीच चतुरंग सेना घेऊन आपण सगळेजण प्रभू रामचंद्र जिथे गेलेत तिथे जाऊया आणि ते जिथं असतील तिथे त्यांच्यावर आपण अयोध्येचा राजमुकुट घालून अभिषेक करूया आणि त्यांना परत घेऊन येऊया. पाहिजे तर त्यांच्याऐवजी मी 14 वर्ष वनवासाला जाईन. हा सावत्र भाऊ आहे, पण हा म्हणजे रामायण
यासाठी पाहायला पाहिजे, अनुभवायला पाहिजे. मग ही सगळी सेना पुन्हा आली आहे. यावेळी तिन्ही राण्याही आहेत, सगळे आहेत. वाटेत गुहराजा आहे. एवढी सेना घेऊन भरत कुठंतरी चाललाय, म्हणजे तो काही रामावर आक्रमण करायला चाललाय की काय, अशी शंका गुहाला आली. पण त्याच वेळी त्यांनी आपल्या सगळ्या सैन्याला सांगितलंय की झाडावर चढून बसा, आपले तिरकमठे धनुष्यबाण घेऊन बसा आणि हे अयोध्येचे सैनिक आहेत त्यांना मारून टाकू. ते युद्धही करणार होते. पण त्यावेळी गुहराजाच्या प्रधानाला उजव्या बाजूला शिंक आली. तो म्हणला, राजाला त्यांनी सांगितलं की असं काही करू नका, आपण त्यांची परीक्षा पाहूया. भरताच्या समोर गुहराजा सामिष अन्न, साधं शाकाहारी अन्न आणि फळकंदमुळं अशा 3 गोष्टी वेगवेगळ्या घेऊन आलाय. त्यांनी असं ठरवलं होतं, भरतानी सामिषान्न खाल्लं तर तो तमोगुणी आहे, त्याच्याशी युद्ध करायचं. त्यांनी जर साधं शाकाहारी अन्न सेवन केलं तर त्याच्याशी चर्चा करायची, आणि त्यांनी जर फळकंदमुळं सेवन केली तर तो रामभक्त आहे असं जाणायचं. पण प्रत्यक्षात घडलं असं की भरतानी यातल्या कुठल्याच गोष्टीला स्पर्शही केला नाही, आणि त्याच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहत आहेत, आणि तो फक्त सीताराम सीताराम म्हणतोय. त्यांनी गुहराजाला मिठी मारली. तो म्हणतोय, तू किती भाग्यवान आहेस, माझे दादा तुझ्या इथे येऊन राहिले. आपण लक्षात ठेवा की आपण जसं वागतो ना तसा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर होत असतो. म्हणून रामायण असेल, महाभारत असेल, या अनेक कथा ज्या आहेत या पुन्हा पुन्हा वाचल्या पाहिजेत, अनुभवल्या पाहिजेत. असेच पुढे जाऊया. धन्यवाद. नमस्कार.